एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि दुसरीकडे या ठिकाणी राज्यभरामधून सराटी आंतरवालीकडे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव येताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहिलं तर मराठा समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहे। राज्यभरातून या ठिकाणी समाज बांधव येताना खरं तर पाहायला मिळतोय। या ठिकाणी काही समाज बांधव बसले आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगणार, कुठून आलेला आहात आणि जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे ती वारंवार कुठेतरी हे सरकार दुर्लक्ष करत आहे का? 100% सरकार दुर्लक्ष करीत आहे, कारण एवढा अंत सरकारने नाही पाहायला पाहिजे। ते काय थोडंच संविधानाच्या बाहेरचं मागत नाहीत, जे संविधानामध्ये आहे तेच द्यायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे। शासनाने एवढा अंत नाही पाहायला पाहिजे, कारण एकदा पब्लिक जर उसळली तर सरकारला आवरणार नाही। सरकारने लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। मुंबईला विजयाचा गुलाल उधळलेला होता, कसं पाहता? कुठेतरी आम्हाला असं वाटतंय सरकारने आमची कुठेतरी अजून दिशाभूल गेलेली आहे, म्हणून पाटलाला रखरखत्या उन्हात बसायची वेळ आलेली आहे। पाटील वारंवार सरकारची अपेक्षा करत आहे, पण सरकार वारंवार फसवणूक करत आहे। त्याच्यामुळं आम्ही सगळे एकजुटीने इथं उभे राहिलो पाटलासोबत। जोपर्यंत पाटील आहेत तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाहीत। सरकारचं शिष्टमंडळ काही वेळानंतर या ठिकाणी दाखल होणार आहे, काय वाटतंय, सुटेल किडा हा? सरकार करता शेवटपर्यंत अपेक्षाच करतो आम्ही सुटावं, म्हणून हीच ईश्वराला सुद्धा प्रार्थना करतो की हे सुटावं आणि आमच्यासाठी पाटील हे देव आहेत आमचे, त्यासाठी तातडीने ते पाटकने तेढा सुटावा आणि पाटलांनी उपोषण माघार घेतलं म्हणजे आमच्या जीवाला बरं वाटतंय। असं अशा रखरखत्या उन्हामध्ये जरांगे पाटील आहेत ते या ठिकाणी उपोषण करतायत आणि या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दादा, काय सांगणार आहेत, काय मागणी आहे? आम्हाला जे पाटलांनी मागण्या दिल्या त्या मान्य करून ताबडतोब हे उपोषण सोडावं, म्हणजे जो घरी राहिलेला मराठा सगळे डोळे लावून इकडे बसलेला आहे, जास्ती सरकारने अंत पाहू नये एवढीच विनंती सरकारला। बरं, काय काय मागणी दादा? जे उर्वरित हे आपल्या व्हॅलिडिटी असतील, जे कास्ट निघत नाहीत, परत असं अनेक समाजाच्या मागण्या घेऊन मनोजदादा या ठिकाणी बसलेले आहेत आणि सरकारनं मनोजदादाचा अंत न पाहता आज समाजाने मनोजदादांनी विनंती केली की समाज कोणी आंतरवालीकडे येऊ नका, तरी देखील समाज एवढ्या ताकदीने या ठिकाणी आलेला आहे। आजचा दिवस जर मावळला तर उद्या या आंतरवालीतच काय त्या परिसरात सुद्धा उभा राहायला जागा राहणार नाही, एवढा समाज ताकदीने येणार आहे। त्यामुळे सरकारला विनंती, आजचा दिवस आहे, या निर्णयाचं स्वागत करून तुम्ही एक तर दिशाभूल करायला लागले, सारखं आम्हाला उपोषण करायला गरज नाही पडली पाहिजे। एकदा तुम्ही शब्द द्याला, तुम्ही सरकार मायबाप आहेत, तुम्ही सुद्धा आमचीच आहेत, तुम्ही एकदा शब्द द्याला म्हणजे ती पूर्व दिशा घडली पाहिजे। नेमकं अडतंय कुठं, नेमकं तुम्ही दडपण कोणाचं घ्यायला लागलेत हेच काय कळना, लाभार्थी टोळीचं दडपण घ्यायला लागले का काय तुम्ही? त्यामुळं ह्या समाज आज सुद्धा मनोज दादाकड आणि सरकारकडे डोळे बघून वाट पाहून आशेनं बघतोय, त्याच्यामुळे सरकारने अंत पाहू नये एवढं ज्या अनुषंगाने मी इथं बोलतोय। एकूणच आपण पाहिलं तर कुठेतरी सरकारने आमचा अंत पाहू नये नसता या अंतरवालीमध्ये जागा देखील पुरणार नाही इतका मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल होईल, असाच काहीसा इशारा या समाज बांधवांकडून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहितसह मी अजय गाडे, LS मराठी, अंतरवाली सराटी, जालना।